लग्नानंतर मुलगा इतका बदलला की आईला स्वतःच्या घराबाहेर काढलं. एक आई जिने आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्यभर कष्ट केलं, स्वतः उपाशी राहिली पण मुलांना पोटभर जेवायला दिलं. स्वतःचे स्वप्न मोडून त्याचं आयुष्य उभा केलं, पण तोच मुलगा लग्नानंतर असा बदलला की त्याने आपल्या आईलाच घराबाहेर काढलं. त्या दिवशी ती आई रडत होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता की अशी काय चूक केली असेल मी की ज्यामुळे माझ्या पोटच्याच मुलाने मला घराबाहेर काढलं. आजची ही कथा एक फक्त कथा नाही आहे, ही प्रत्येक आईची वेदना आहे बरं का. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवट तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नक्की येईल हे मला माहिती आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एका छोट्या गावामध्ये एक साधी प्रेमळ आई राहत होती. तिचं नाव होतं सुमन. तिचा एकुलता एकच मुलगा होता, त्याचं नाव होतं अमित. अमित तिच्या काळजाचा तुकडा होता बरं का. अमित लहान असताना त्याचे वडील गेले होते. घरात कोणी कामावर नव्हतं. सुमनने घरकाम, भांडी, कपडे धुणं सुरू केलं. ते सकाळपासून रात्रपर्यंत काम करायचे बरं का. कोणासाठी माहिती आहे? त्या मुलांसाठी. पण एक गोष्ट कधी बदलली नाही बरं का, तिचं मुलावरचं प्रेम. ती स्वतः उपाशी राहायची, पण अमितला जे मागेल ते खायला द्यायचे. ती स्वतः जुने कपडे घालायची, पण अमितसाठी नवीन घ्यायचे बरं का. आईचं प्रेम असतं हो तसंच. आपल्या जवळपास ही कितीतरी आई असतात ज्या स्वतःचं आयुष्य मुलांसाठी खर्च करतात बरं का. स्वतः आपल्या मुलांसाठी काबाड कष्ट करतात, पण शेवटी मुलगा काय करतो? या व्हिडिओमध्ये सुंदर अशी कथा सांगितलेली आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. अमित लहान होता तेव्हा तो आईला मिठी मारून म्हणायचा, आई मी मोठा झालो की मी तुला खूप सुख देईन बरं का, मी तुला आरामात ठेवेन, सुखामध्ये ठेवेन. सुमनच्या डोळ्यामध्ये आनंद दिसायचा. तिला चांगलं वाटायचं की माझा मुलगा मोठा झाल्यानंतर सुखामध्ये ठेवणार आहे. शब्द ऐकायला चांगला वाटायचा, परंतु हकीकत थोडी वेगळीच होती बरं का. काही वर्षे गेली, अमित मोठा झाला, शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली. सुमन आता खुश होते. आता माझा मुलगा मोठा झाला आहे. ते देवाचे आभार मानत होते. धन्यवाद देवा, माझा मुलगा मोठा झाला आहे, नोकरी लागली आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु एक दिवस अमित म्हणाला, आई मी आता मोठा झालो आहे, माझ्याकडे नोकरी आहे, सगळं काय आहे, मला आता लग्न करायचं आहे. सुमनने लगेच होकार दिला. मग नंतर काय झालं? आता खेळ चालू होता घरामध्ये. आता मेन खेळ चालू झाला होता. त्या सुमननं कधी विचारही केला नव्हता असं काही त्या घरामध्ये घडणार होतं. सुमन खुश झाली आणि अमितचं लग्न झालं आणि एक घरामध्ये सून आली. तिचं नाव होतं पूजा. पूजा सुरुवातीला सगळं काही ठीक होतं बरं का. हळूहळू पूजाला सुमन आवडेनासे झाले. सासा सुनाचे भांडणे चालू झाले, छोट्या छोट्या गोष्टीवरती बरं का, काही मोठं कारण नव्हतं. तुझी आई मला सतत भांडण करते, सतत मला चिडचिड करते, अशा गोष्टीवरून भांडण चालू झालं. तुझी आई सतत मध्ये मध्ये पडते, आपल्या दोघांच्या मध्ये बोलते. आपण आता काय करूया, वेगळं राहूया, पूजाने अमितला म्हटलं. अमित सुरुवातीला शांत झाला. त्यालाही विचार पडला आता काय करावं. पण हळूहळू तो बदलायला लागला. त्याच्या मनामध्ये पण आता थोडेसे वेगळेच विचार येत होते आपल्या आईविरुद्ध. एक दिवस अमित आईवरच ओरडला बरं का. काही कारण नव्हतं, एकदम क्षुल्लक कारण, छोटंसं कारण. आई आता तू जुने विचार सोड बरं का, आता तू नवीन विचार कर. आमच्यात इंटरफेअर करू नको, तो आमच्यामध्ये बोलू नको. सुमनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले बरं का. ती रडू लागली बिचारी. मी काही चूक केली का असं विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला. मी तर एवढंच म्हणत होते की बाळांनो भांडणे करू नका रे, शांत राहा. तरीही मी दोघाला नकोशी वाटत होते. विचार करू लागले पाप. घरात आता टेन्शन वाढत होतं. आई आणि सून यांच्यात भांडण चालू होते आणि अमित हळूहळू आईपासून दूर जाऊ लागला होता. तो दिवस दूर नव्हता जेव्हा अमित असा निर्णय घेणार होता
जो त्याच्या आईचं आयुष्य बदलून टाकणार होता. तो निर्णय काय होता माहिती आहे? पुढे काय होते बघा. घरात आता शांतता नव्हती बरं का. प्रत्येक दिवस काही ना काही वाद घेऊन यायचा. सुमन सकाळी उठायची, आई तुम्हाला काही नीट जमत नाही, तुम्ही मध्ये मध्ये पडू नका, प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणायचे. तुमच्या काळात असं असेल, आता नाही आहे, असं ती सून म्हणायची. सुमन शांत राहायची. ती विचार करायची, मी काही चूक करते का? समजत नव्हतं काय तिला, पण ती बोलायची नाही. अमित ऑफिसमधून घरी यायचा. पूजा लगेच तक्रार करायची. त्याच्या आईची तक्रार लगेच आपल्या म्हणजे त्या अमितला सांगायची, तुझ्या आईनं असं केलं, तसं झालं, हे झालं, तुझी आई असं बोलली, तुझी आई तसं केलं. अमित थकल्यामुळे तो शांत राहण्याऐवजी चिडचिड करू लागला. काय करणार बिचारा, ऑफिसचं काम, तिकडे टेन्शन, आणि घरी आली की हे टेन्शन. तो घरी आल्यावर म्हणायचा, आई आणि तू थोडंसं ॲडजस्ट करता येत नाही का तुला, म्हणायचा आणि तो रागावायचा. सुमनच्या डोळ्यात अश्रू आले बरं का. प्रत्यक्षात ती रडू लागली. आता मी काय ॲडजस्ट करू, हे घर तर माझंच आहे ना, सुमननं म्हटलं. मित्रांनो, आजकाल अशा घटना ना खूप दिसत आहेत आपणाला. खरं म्हणजे शहरामध्ये खूप दिसतात. लग्नानंतर मुलं बदलतात आणि आई मात्र एकटी राहते बरं का, एकटी पडते. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक दिवस काय झालं माहीत आहे, भांडण खूपच वाढलं. पूजा जोरात म्हणाली, मी या घरात राहू शकत नाही आता, तुझी आई राहील नाहीतर मी. आता प्रश्न मोठा होता, कोणापुढे? सुमित पुढे. काय करायचं आता? बायको कोण बोलायचं, काय कोण बोलायचं? आता सुमन थरथर कापू लागली बरं का. तिला आता समजत नव्हतं काय करावं. मी स्वतः घराबाहेर जावं का सुनाला बाहेर काढावं? सुनाला बाहेर गेली तर माझा मुलगा एकटा पडेल. काय करावं याला प्रश्न पडला बरं का. याच्यासमोर काही मार्ग नव्हता आता. तिने अमितकडं पाहिलं आणि म्हणाले, बाळा तू काय म्हणतोस? अमित काही बोलला नाही बरं का. त्याला समजत नव्हतं काय बोलावं. तो फक्त शांत उभा होता. दोघीचंही बोलणं ऐकत होता. त्या शांततेनं सगळं सांगितलं. सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझं स्थान इतकंच उरलं आहे का, ते म्हणू लागले आणि रडू लागले. त्या दिवसानंतर अमित आईशी कमी बोलू लागला. तो जास्त वेळ पूजासोबतच घालवू लागला. कारण त्यालाही कुठे ना कुठे भीती होती की पूजा मला सोडून तर जाणार नाही ना. आणि सुमन मात्र एकटी पडली होती बरं का. ती दिवसभर घरात एकटी बसायची आणि भूतकाळ आठवायची, अगोदरच्या गोष्टी आठवायच्या. काय करणार दिवसभर बसून? ते दिवस जेव्हा अमित तिच्या खुशीत झोपायचा, ते दिवस जेव्हा तो म्हणायचा, आई मी तुला कधीच सोडणार नाही, प्रेमाने येऊन मिठी मारायचा, ते दिवस तिला आठवू लागले. आज तो मुलगा तिच्याशी नीट बोलतही नव्हता. जो लहानपणी म्हणत होता, आई मी तुला खूप सुखामध्ये ठेवणार आहे, तो मुलगा आज व्यवस्थित बोलायला सुद्धा तयार नव्हता. या टेन्शनमुळे ना सुमन आजारी पडले. तिला खूप ताप आला. ती बेडवरती पडून होते. ती हळू आवाजामध्ये म्हणाली, अरे बाळा अमित मला थोडंसं पाणी दे ना. पण अमित बिझी होता. पूजासोबत हसत बोलत होता. त्याने ऐकलंच नाही बरं का. सुमन स्वतः उठली, थरथर कापत स्वतः पाणी घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. मी एवढी परकी झाले की घरात आता सुमनचं अस्तित्वच उरलं नव्हतं असं तिला वाटू लागलं. ती फक्त एक जबाबदारी बनली होती. पण ही परिस्थिती इथंच थांबणार नव्हती बरं का. पुढे अजून भरपूर होतं. ती फक्त एक जबाबदारी बनली होते असं तिला वाटत होतं. एक दिवस अमित एक असा निर्णय घेणार होता जो कोणत्याही आईसाठी सर्वात मोठा धक्का होता बरं का. तो निर्णय काय होता आपण पुढे पाहणार आहोत. त्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र शांतता होती. सुमन उठली. तिने नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार केला. देवा माझ्या मुलाला सुखी ठेव रे, माझ्या मुलाला सुखी ठेव. तिच्या आवाजात अजूनही प्रेम होतं बरं का. पण त्या दिवशी पूजाचा मूड खूपच खराब होता.
ती सतत काही ना काही कारण काढत होते. अचानक ती जोरात ओरडली, बस झाला आता, काय सुखात ठेवणार आहे देव मला? जोपर्यंत तुम्ही आहो ना, आम्ही सुखातच राहणार नाही. डायरेक्ट सुमनला म्हटले, बस झाला आता, मी या घरात राहू शकत नाही. सुमन घाबरली. आता काय झालं रे बाळा? सुनाला म्हटले. पूजा रागात म्हणाली, तुझ्यामुळं माझं आयुष्य खराब झालंय. कोणामुळं? सासूमुळं. ठीक आहे, तू नसतीस तर ना आम्ही खूप आनंदात राहिला असतो. हे शब्द ऐकून सुमनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मी एवढी वाईट आहे का असं तिला वाटू लागलं. तेवढ्यात अमिताला, काय चाललंय ते? पूजा लगेच रडायला लागले. अमित, मी आता इथे राहू शकत नाही बरं का, असं म्हणू लागले आणि रडू लागले. तुझी आई मला रोज त्रास देते. अमित चिडला. त्याने आईकडे पाहिलं. आई, हे सगळं काय आहे? मुलगा म्हणू लागला. आता आईला विचारू लागला. अमित चिडला. सुमन रडत म्हणाली, बाळा, मी काहीच केलं नाही रे. मी फक्त तुमच्यासाठी प्रार्थना करत होते देवाकडे, देवा यांना सुखी ठेव म्हणून. पण अमित रागात होता बरं का. त्याने म्हटलं, बस झाला आहे आता, मी रोज रोज हे नाटक नको आहे मला. अमित ओरडला, आई तू हे आता घर सोड, हे घर सोडून जा आता. घरात शांतता पसरली. सुमन थरथर कापू लागले. काय झालं आता? आणि मी काय करू, कुठं जाऊ? हा प्रश्न तिच्या पुढे पडला. तिने म्हटलं की हे घर तर माझंच आहे ना, मी हे घर कसं सोडू? हे घर तर मी उभं केले माझ्या कष्टावरती. हे शब्द ऐकताच अमित म्हणाला, हो पण आता आम्हाला शांतता हवी, शांतता. तू घरामध्ये नको आहे आता, रोज रोजचं भांडण मला नको आहे. तू राहिलेस तर आम्ही राहू शकत नाही. तू तर या घरामध्ये राहा, नाहीतर आम्ही तर राहणार. सुमनच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. रडू लागले बिचारे. काय करणार? ती म्हणाली, ठीक आहे बाळा, जर माझ्यामुळे तुझं आयुष्य खराब होत असेल ना, तर मी तुझ्या आयुष्यातून निघून जाते. विचार करा, जो मुलगा लहानपणी म्हणत होता, आई मी तुला सुखामध्ये ठेवणार आहे, तोच मुलगा आता म्हणत आहे की आई तू घर सोडून जा, तुझी मला अडचण होत आहे. आई म्हणाली, बाळा ठीक आहे आता मी जाते. ती हळूहळू आपली जुनी पिशवी काढते, आपली काही कपडे घेते. एक हातामध्ये फोटो होता, अमितच्या लहानपणीचा फोटो. ती फोटो घेते आणि मी तुला कधीच सोडणार नाही असं म्हणून ती शेवटचा घराकडे पाहते आणि तिथून निघून जाते. तिच्या मनामध्ये एकच विचार येत होता. तोच आवाज तिच्या कानामध्ये घुमत होता, जो मुलाने म्हटलं ना, तुझी मला अडचण होत आहे, तो आता घराच्या बाहेर निघ. हेच विचार तिच्या मनामध्ये येत होते. ती विचार करत होती, लहानपणापासून मी त्याला वाढवलं आणि मला हा वेळ बघावं लागेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. रडू लागली बिचारे. काय करणार? शेवटचं तिने घराकडे पाहिलं. हे घर माझं सगळं काही होतं. ती दाराकडे निघते, पाऊस सुरू होतो, तिथे रस्त्यावर चालत असते, कोणीच नाही, ती एकटीच होते. मी कुठे जाऊ आता? कोण आहे माझं आता? मी आता कोणाकडे जाऊ हा प्रश्न तिच्या पुढे होता. पुढे तिच्यासोबत काय होणार होतं? सुमन रस्त्यावर चालत होती. पाऊस पडत होता. तिच्या अंगावर फक्त एक ओला शाल होती. ती थरथरत कापत होती. ते एका मंदिराजवळ बसले. देवाकडे पाहिले. देवा आता मला कुठं जायचे? प्रश्न देवाला विचारू लागले. त्या मंदिराच्या बाजूला एक वृद्धाश्रम होतं. एका माणसाने तिला पाहिलं, आई तुम्ही ठीक आहात का? एवढ्या पावसामध्ये तुम्ही इथं काय करताय? त्याने तिला वृद्धाश्रमामध्ये नेलं. तिला एक छोटीशी खोली दिली. रात्री ती एकटी बसली होती. तिच्या हातात अमितचा फोटो होता. माझा मुलगा आज मला इथे सोडून गेलाय. दुसरीकडे अमित आणि पूजा आता एकटे राहत होते. सुरुवातीला सगळं काही ठीक वाटत होतं, आनंदामध्ये होते, खुश होते, सगळं काही व्यवस्थित होतं. पण आता हळूहळू पूजाचा स्वभाव बदलायला लागला होता.
ते अमितवरच ओरडू लागले होते. तू काही कामाचा नाही आहेस असं त्याला म्हणत होते. अमित आता विचार करू लागला, मी आईशी असं का वागलं, कारण त्याला आता त्याची चूक समजून येत होते. एक दिवस तो ऑफिसमधून घरी आला. घरात शांतता होती, पूजा मात्र नव्हती. टेबलवर एक चिठ्ठी होती जी पूजाने लिहिले होते त्या अमितसाठी. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की मी तुला सोडून चालले. अमितच्या पायाखालची जमीन सरकले. हे काय झालं, माझ्यासोबत काय झालं? आई बाहेर गेली, आई सोडून गेली आणि बायकोही सोडून गेली. माझ्यासोबत काय झालं म्हणून तो स्वतः रडू लागला. आई, मी चूक केले असं तो म्हणू लागला. त्याला आता कारण त्याची चूक समजली होती. तो आता आईला शोधायला निघाला. रस्त्यावर एक मंदिर होतं. जिथे जिथे शक्य होतं सगळीकडे त्याने पाहिलं. शेवटी त्याला कळलं सुमन आता एका वृद्धाश्रमामध्ये आहे. तो तिथे पोहोचला. सुमन एका कोपऱ्यामध्ये बसली होती आणि अमितने आवाज दिला, आई. सुमनने वर पाहिलं. दोघं काही क्षण बोलले नाहीत. अमित तिच्या पायाशी पडला. आई, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. सुमनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती रडू लागली. बाळा, आता खूप उशीर झाला रे. मी तुला कधीच दोष दिला नाही, पण तू मला खूप दुखवलं रे, खूप दुखवलं. आणि मी या शब्दाने ना, तुझ्या बोलण्याने ना, मला शब्दाचा मार बसला रे, असं म्हणून ती रडू लागली. आता मी इथेच राहणार आहे जिथे मला आदर मिळतो. अमित पूर्ण तुटला होता. तो म्हणू लागला, आई, मला एक संधी दे ना. सुमन शांतपणे म्हणाली, मी तुला माफ केले बाळा, पण मी कधीही विसरू शकत नाही बरं का. तू जे माझ्यासोबत केले ना, जे तू म्हणला होतास ना, आई, तुझ्यामुळं मला अडचण होते, हे शब्द माझ्या जीवाला लागले रे बाळा. आणि मला आता तुझ्यासोबत यावं असं वाटत नाही आहे, म्हणून तू आता जा. अमित रडत बसला होता. आई शांत बसली. दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. आईवडील हे आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतात बरं का. म्हणून सांगतो मित्रांनो, आई वडील हे ना आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतात. त्याची किंमत ते असतानाच ओळखायला पाहिजे. त्या अमितला तर समजलं होतं की माझी मोठी चूक झाली आहे. ते सुमन, त्याची आई तिच्यासोबत आली नाही, बिचारे तिथेच राहिले. आता अमित मात्र एकटा पडला होता बरं का, एकटा पडला होता. आता पुढे काय झालं हे जर पाहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 असेल. याच्यानंतरची कथा आपण पुढल्या पार्टमध्ये पाहूया. सुमन परत आली का, किंवा पूजा परत आली का, आणि अमितचं काय झालं हे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 असेल. आणि हो, जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये आई असेल. व्हिडिओला लाईक करा. आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला, आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.